एक नंबर आहे ना. आणि तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. त्याला बरेचदा तिकडे येतो, खाऊन जातो आणि तो दिवस आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या फ्रेश व्लॉगमध्ये. आणि 101 व्हिडिओ येतात आणि तुम्ही चांगला त्याला प्रतिसाद देतात. तर मिसळचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही. आणि बटाट्याचं वादळ आहे, परत पाणीपुरी आहे, याचे व्हिडिओ बघितले असेल, चांगला प्रतिसाद देतात. आणि तर म्हणतात ना की पुणे तर होणे नाही, पुण्यात खाणाऱ्याची कमी नाही, नेहमी शब्द बोलतो. आणि खाद्यपदार्थाची कमी नाही आणि सुंदर सुंदर खायला मिळतात, असं पाणी येतं तोंडाला. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे वडापाव आहे. आणि वडापावची आठवण झाली की आठवण येते ती तडबेडकर वडापाव, आकुर्डीमधला फेमस वडापाव आहे. तिथं आपल्याला जायचं आहे. आणि आता मला माझ्या तोंडाला सुटलं आहे पाणी. समोर कोण आहे बघताय, छोटे छोटे मित्र आहेत बघा. हॅलो, काय करता तुम्ही? खेळताय का? अच्छा, हां. वडापाव आवडतात मला. कुठं जाते खायला तुम्ही? वडापावची आठवण आली ना तर आठवण आली ती तडबेडकर वडापावची. कारण का त्या ठिकाणी मी बऱ्याचदा जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण टाईम नसल्यामुळे जाणं झालं नाही. आणि आता टाईम आला तर चला, तर वेळ न लावता आपण निघूया तडबेडकर वडापावला. आणि असंच नाही तर तुम्हाला निगडीतील स्ट्रीट फूडची अशी सिरीज घेऊन येणार आहे मी, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता पहिल्यांदा आपण भेट देऊया तडबेडकर वडापावला. तर चला निघूया. फायनली पोचलो आहे मी तडबेडकर वडापावला. मागं वडापावचं स्टॉल आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे यूट्यूबला, तुम्ही बघितला असेल. तर आता डिटेलमध्ये आपण वडापावची टेस्ट घेऊया आणि दादांना पण विचारूया वडापावबद्दल. चला तर जबरदस्त अशी गर्दी आहे. दररोज अशी गर्दी असते, दररोज एवढी गर्दी असते. आणि टेस्ट आणि जबरदस्त आहे. टेस्ट असलेला माणूस नक्की पुन्हा पुन्हा येतो, पुन्हा वडापाव खायला येतो. तर आता बघूया, दादा प्रिपेरेशन करते वडापावची, ती बघूया आपण. तुमचं नाव काय आहे? नाव अंकुश. माझे मित्र भेटले ते रमेश माने. मस्त प्रिपरेशन चालू आहे.
मित्रांनो, वडापाव कसा प्रिपेअर केला जातो ते बघूया आपण. आणि तीच खरी कस मजा आहे वडापावची टेस्ट कशी येते ती सर्व कसा केला जातो ते बघूया. मित्रांनो, वडापाव खात आहे. छान असं सूचना लिहिलेल्या आहे इथे. आणि बरेच मित्र बसलेले आहेत, त्यांना पण विचारलं वडापाव होता, नाव पण आले. तर त्या सूचना वाचूया आपण. बघा, प्लेट डस्टबिनमध्ये टाका आणि स्वच्छता राखा. सेल्फ आहे, परत एक प्लेट डस्टबिनमध्ये टाका. सेल्फ सर्व्हिस आहे. वडापाव 15 रुपयाला आहे. आणि असंच नाही, पंढरपुरी चहा पण मिळतोय. तर चहा आणि वडापावाची बेस्ट कॉम्बिनेशन आहे. नक्की व्हिजिट करा. आणि आता मी वडापाव खातोय कारण का पोट खाली करून आलो होतो, वडापाव खायचे होते. आणि सांगतो वडापावची टेस्ट घेऊया. मित्रांनो, वडापावमध्ये आहे ना कांदा आहे आणि चटणी आहे, वडापाव आहे, मिरची आहे. आता मी वडापाव खातो. सॉस पण आहे बरं. जबरदस्त आहे. काय बॅटर कसं लागतो काय म्हणजे जबरदस्त लागतं एकदम. खायला वेगळी टेस्ट येते. आणि मिरचा पण आहे. एकदम वडापाव आहे ना, मी पूर्ण खातो. तुम्हाला सांगतो वडापाव कसा एक खाल्ला, आता दुसरा पण खातोय. तुमचं नाव काय आहे? कुंभार. आणि वडापावचं तर सांगा तुमच्या काय विशेषता काय? म्हणजे क्वालिटी टेस्ट. हां हां. मेन म्हणजे सॅलेड म्हणून आहे. हां हां हां. अच्छा. सॅलेड आम्ही लावून देतो. हां हां हां. अच्छा अच्छा अच्छा. मेन ब्रँच आमची इकडं कराडला का? अच्छा अच्छा. आणि कराडला काय म्हटलं हॉटेलचं काय? कराडमध्ये हॉटेल आहे, व्हेज नॉन व्हेज. हां अच्छा अच्छा. तातवडे पूर्ण गेलं पुढे जाईल. हां हां. कळवणकर दाबा. अच्छा अच्छा. आणि काय ब्रँचेस काय म्हटलं, किती ब्रँचेस? टोटल फ्रँचायसी आमच्या 45 आहेत. 45. अच्छा अच्छा. अरे मुंबई, पुणे, हां सातारा. वडापाव. हां, बाप रे. मुंबई, पुणे, सातारा, हां हां हां. कराड, कोल्हापूर. अरे बाप. टेस्ट कशी आहे? छान आहे ना? तुम्ही काय म्हणता? वडापावची टेस्ट कशी आहे? एक नंबर आहे. कशी आहे? एक नंबर आहे ना?
मित्रांनो वडापाव खाऊन झाला, 2 वडापाव खाल्ले मी. आणि ते बघा दादा काय करतात. तर दादानी छानपैकी सांगितलं आहे टोटल 45 ब्रँचेस आहे. शाखा नंबर 14 आहे आणि ही निगडी आकुर्डीतली शाखा नंबर 14 आहे. अशा टोटल 45 ब्रँचेस आहे. आणि कराडला पण त्याचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. तिकडं आपण जाण्याचा प्रयत्न करूया. वडापाव सुंदर अप्रतिम टेस्ट आहे. मी नेहमीच तुम्हाला सांगतो आहे आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे त्याचा. तर नक्की या आणि वडापाव खाऊन जा. तर मित्रांनो नक्की या, अप्रतिम टेस्ट आहे. आणि आकुर्डीमध्ये आहे ना मी पहिले राहत होतो, इथं चेंज झालो आहे, दुसरी शिफ्ट झालो आहे. तर चला तर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो तुम्हाला. तर आपल्याला मी आलो आहे आता निगडी ब्रिज खाली खाऊ गल्लीमध्ये. पहिले खाऊ गल्ली त्या साईडला होती, आता हे खाऊ गल्ली आहे ना ब्रिजच्या खाली आली. स्पेशल आहे ना जागा दिली आहे. परंतु खाऊ गल्लीमध्ये आहे ना मी नेहमी समाधानची मस्तानी खायला येतो. जबरदस्त लागते, नेहमी खाऊन जातो. पण बरेच वाटत होतं की समाधान आपल्या व्हिडिओमध्ये घ्यावं. तर वेळ आलेली आहे आता समाधानची आपण मस्तानी होऊया आणि त्याला मस्तानीबद्दल पण विचारूया. त्याला म्हटलं हाफ मस्तानी दे आणि स्पेशल बनवली माझ्यासाठी. आणि समोर मागे बघतात का बरेच लोक आहेत बघायला मला, ते मला बघतात, मला दिसत नाही काय. आता मी मस्तानी खातोय आणि तुम्हाला सांगतोय टेस्ट कशी येते. त्याला बरेचदा तिकडे येतो, खाऊन जातो आणि कायम तो दिवस आला. आता एवढं भरून दिलं नाही, एवढं मी खात नाही कधी, शुगर जास्त नाही, पण तरी पण टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो.
चौकशी थांबलेला आहे. आता समाधानला विचारायला येतो कुठले कुठले फ्लेवर मिळते मस्तानीचे. समाधान, मस्तानीचे कुठले कुठले फ्लेवर मिळतात? मस्तानीमध्ये आपल्याकडे भेटते बघा, मलाई मस्तानी, मँगो मस्तानी, पिस्ता मस्तानी, ड्रायफ्रूट मस्तानी. आपल्याकडे पण जास्त मिक्स मस्तानी चालते. मिक्स मस्तानी. अच्छा. आणि मला आहे ना चांगली स्पेशल मस्तानी दिली, मी कधी खात नाही, भरून दिली आणि मी भरगतच झाले आता. तर नक्की याच्या स्टॉलला निगडी ब्रिजच्या खाली आहे आणि नक्की भेट द्या. मित्रांनो, संध्याकाळचे वाटले 8. मी आता पवडे ब्रिज खाली आहे आणि छान असं देखाव या ब्रिजवरती काढलेले आहे पालखीच्या सोहळ्याचे. आणि पालखी जून महिन्यात येणारच आहे, पालखी सोहळा येणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पिंपरी चिंचवडमधले जे स्ट्रीट फूड आहे त्याची स्पेशल सिरीज मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला वडापाव आणि आईस्क्रीम कशी वाटली नक्की सांगा. तर चला अशा भेटूया फ्रेश व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय.